पावसाळा सुरू झाला की जूनमध्ये रस्त्यांवरच्या खड्ड्यांचं प्रमाण वाढतं, ज्यामुळे वाहतूक मंदावते आणि वाहन चालक आणि पादचाऱ्यांना अपघातांना सामोरं जावं लागतं. बृहन्मुंबई महानगरपालिकेने रस्ते काँक्रिटीकरण मोहिमेत मुंबईला खड्डेमुक्त करण्यासाठी 17,000 कोटी इतका खर्च केलेला असताना देखील मुंबईत खड्ड्यांचं प्रमाण वाढलेलंच आहे. त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी त्यांच्या तक्रारीत 8% वाढ झाली असून यावर्षी जून ते 18 जुलै दरम्यान मुंबईमध्ये 6,758 खड्डे नोंदवले गेले. तथापि 2024 मध्ये याच कालावधीत शहरात 6,231 खड्ड्यांच्या तक्रारी होत्या. या तक्रारी नागरिक सोशल मीडिया आणि महापालिकेच्या ॲपद्वारे तसंच स्वतः वॉर्ड ऑफिसमध्ये जाऊन वॉर्ड अधिकाऱ्यांकडे करत असतात. मुंबईतील पश्चिम उपनगर परिसरात खड्ड्यांचं प्रमाण जास्त वाढल्यामुळे त्या भागातून जास्तीत जास्त नागरिकांच्या तक्रारी येत आहेत. याच संदर्भात सांताक्रूज येथून आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी स्नेहा जाधव यांनी. खड्ड्यात रस्ते आहे की रस्त्यात खड्डे आहेत हे समजत नाही आहे. संपूर्णपणे मुंबईची चाळण करून ठेवलेली आहे महानगरपालिकेने आणि महानगरपालिकेबरोबर या सरकारने पूर्णपणे म्हणजे रस्त्यांची चाळण करून ठेवलेली आहे. टेंडर निघाल्यानंतर रस्ते होतच नाहीत आणि रस्ते बनले की तात्पुरता ते बनवले जातात, अतिशय निकृष्ट दर्जाचे बनवले जातात आणि लगेच म्हणजे महिना देखील जात नाही त्याच्यावर खड्डे होतात. पूर्णपणे चाळण होते त्याची. महानगरपालिकेने एवढे रस्ते बनवले, त्यांनी मधले रस्ते बनवले, साईडचे रस्ते बनवले नाही, एवढे खड्डे झाले, माणूस येतं जातं पूर्ण भिजून जातं, जायला यायला त्रास होतो पब्लिकला. याची काळजी घ्यायला पाहिजे ना म्युन्सिपालिटी, काय कामाची मग. ये खड्डों की वजह से हमारा गाड़ी भी खराब होता है. दररोज तुम्ही इथून प्रवास करता का? काय त्रास होतो तुम्हाला? हाँ, त्रास तो होता है क्योंकि खड्डे की वजह से लोगों को आना जाना सबको भारी है और कोई रास्ते से जाएगा और हमारी गाड़ी से उन पे पानी भी आता है. आता ह्याच रोडने गणपती वगैरे नेणार आहेत आणि याबरोबर हातीदार चव्हाटा इथे बनतो, बरोबर आहे. त्यामुळे संध्याकाळची ट्रॅफिक असतं आणि या खड्ड्यामध्ये बरेच जण गाडीवरून पडतात. जसं आता मी आलो, पावसामध्ये पाणी असतं तेव्हा ते समजत नाही पाणी आहे की नाही. फारच दुर्लक्ष करत आहे जे प्रशासन आहे ते. आणि म्हणून 4 वर्ष झाली या लोकांनी इलेक्शन घेतलेलं नाही आणि प्रशासक नेमला ते हे असे कामं करणार.